नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय आहे मधुमेहावर माधव बागचे उपचार. आपल्या देशात कित्येक असे मधुमेही रुग्ण आहेत जे वर्षानुवर्ष मधुमेहावरील औषधं घेत आहेत, तेही या गैरसमजामुळे की हा कधीच बरा होऊ शकत नाही. मधुमेहासाठी घेतली जाणारी ॲलोपॅथीची औषधं, इन्सुलिन कधीच बंद होऊ शकत नाहीत. पण आता आपल्या जीवनशैलीतील योग्य बदलामुळे हा मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो, असं संशोधनाने सिद्ध केलंय. आणि याच संशोधनाने सिद्ध केलेल्या माधव बागच्या आयुर्वेदिक डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सेने आतापर्यंत 30,000हून अधिक रुग्णांना त्यांचा मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी मदत केली आहे. माधव बागची ही डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सा मधुमेही रुग्णांवर नेमकी कशी काम करते याविषयीची उपयुक्त माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधव बागचे डायबिटीज रिव्हर्सल एक्सपर्ट तसेच माधव बागच्या कोल्हापूर क्लिनिक हेड डॉक्टर स्मिता पाटील. डॉक्टर स्मिता, तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. मी डॉक्टर स्मिता यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर स्मिता या BA-MS असून डिप्लोमा इन आयुर्वेदिक डायबेटिक्स आणि डिप्लोमा इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आहेत. तसेच माधवबागमध्ये त्या गेली 12 वर्ष कार्यरत आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, डायबिटीज हा वाळवीसारखा आतून माणसाला पोखरत जातो म्हणतात आणि मधुमेही रुग्णाला पुढे हार्ट डिसीजही होतो असंही म्हटलं जातं. हे खरं आहे का आणि नक्की काय परिणाम होतात मधुमेहाचे? हो, हे नक्कीच खरं आहे. डायबिटीज हा रुग्णाला वाळवीसारखा पोखरत असतो. जसं की आपल्याला माहिती आहे, एखाद्या लाकडाला जर वाळवी लागली, ते लाकूड कितीही सुंदर असू दे, आतून ती वाळवी त्याला पोखरून कमकुवत करत असते. तसंच डायबिटीजमध्ये अतिरिक्त रक्तातली साखर वाढल्यामुळे रक्ताचा घट्टपणा वाढतो. हे घट्ट झालेलं रक्त रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवतं. रक्तवाहिन्यांना इजा पोहोचल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होऊ लागतात आणि त्यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो. त्यामुळे डायबिटीजमध्ये किडनी, लिव्हर, ब्रेन त्यासोबतच हार्ट डिसीज सारखेही आजार निर्माण होण्याची शक्यता असते. हातापायाला मुंग्या येणं, बधिरपणा, सेन्सेशन कमी होणं, पायाला आग ओकल्यासारखं होणं, अशा प्रकारची बरीच लक्षणं रुग्णामध्ये दिसत असतात. जसं की मी मगाशी म्हटलं की रक्ताला घट्टपणा आलेला असतो आणि असे रक्त संपूर्ण शरीरभर फिरवताना हृदयाची दमछाक होते आणि अशा वेळी ब्लड प्रेशर वाढायला लागतं आणि रुग्णाला हृदयाशी संबंधित लक्षणं जसं की दम लागणं, छातीत दुखणं, पायावर सूज अशी निर्माण होतात. यालाच आपण तो रुग्ण हृदयरोगाकडे निघाला आहे असं म्हणतो. माधवबागच्या आयुर्वेदिक उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज मुक्त होऊन वर्षभर तत्संदर्भातील कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते, म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीज पासून मुक्त झाली असं समोर आलं. आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील याला मान्यता दिली आहे. तुम्हाला ही जर का तुमच्या डायबिटीज पासून मुक्त 90 दिवसांमध्ये मुक्ती हवी असेल तर माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त मिस कॉल द्या 02248931717 वर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डॉक्टर, माधवबागकडे यावर उत्तम उपचार आहेत का? केवळ 90 दिवसांमध्ये मधुमेह हा रिव्हर्स होतो आणि असं म्हणतात की हे कसं काय शक्य आहे? खरंच डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? डायबिटीज 100% बरा होऊ शकतो. माधवबागमध्ये रिसर्च ओरिएंटेड ट्रीटमेंट यासाठी केली जाते. मुळात डायबिटीज हा आजार जीवनशैलीशी रिलेटेड आहे. म्हणजे जसं ताप, सर्दी, खोकला हे आजार 1-2 दिवसाचे असतात. आपण 2 दिवस औषधं घेतो आणि आजार बरा होतो. पण आपण असा कधी विचार करतो का की डायबिटीजसाठी आपण आयुष्यभर औषधं का घेतोय? तर हा आजार वयाच्या 30 नंतर आपल्याला बऱ्याचदा दिसून झालेला आढळून येतो. अशा वेळी यामध्ये एक महत्त्वाचं कारण असतं की आपल्या ज्या मांसपेशी असतात त्याच्यावर इन्सुलिन रिसेप्टर असतात. या रिसेप्टरवर चरबीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे इन्सुलिनचा रेझिस्टन्स निर्माण होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे टाईप 2 डायबिटीज पेशंट्समध्ये इन्सुलिन तयार होत असतं पण ते वापरलं जात नाही आणि अशा पद्धतीने हे इन्सुलिन वापरलं न गेल्या कारणाने रक्तामध्ये साखर तशीच पडून राहते.
माधवबागमध्ये प्रमेह डाएट किटच्या साहाय्याने आपण रुग्णाला जेव्हा ट्रीटमेंट करत असतो तर अशा वेळी या डाएट किटमध्ये 800 कॅलरीजचा आहार दिला जातो. त्यामुळे अतिरिक्त चरबी जी आहे ती कमी होऊन इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाल्या कारणाने रक्तातील साखर जी आहे ती पेशींपर्यंत पोहोचते आणि फक्त 90 दिवसात आपण डायबिटीज पूर्णपणे बरा करू शकतो. डॉक्टर, एखाद्या व्यक्तीचा डायबिटीज रिव्हर्स झाला आहे म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखायचं? डायबिटीज रिव्हर्स झाला आहे हे ओळखण्यासाठी अगदी साधी सोपी टेस्ट असते. जसं की सुरुवातीला 90 दिवसामध्ये त्या रुग्णाला ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाची HbA1c ही 6.5 पेक्षा कमी आली की त्यांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली जाते. या ग्लुकोज टॉलरन्स टेस्टमध्ये 75 ग्रॅम साखरेचं पाणी म्हणजे जवळजवळ 15 चमचे साखर त्या पेशंटला खायला दिली जाते आणि 2 तासानंतर त्यांची साखर तपासली जाते. ही साखर जर 140 पेक्षा कमी आली तर त्या रुग्णाच्या शरीरामध्ये साखर पचवण्याची क्षमता निर्माण झाली आहे आणि त्याचा डायबिटीज 100% बरा झाला आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. तर तुम्हीही माधवबागच्या या पंचसूत्रीचा अवलंब करून तुमचा मधुमेह रिव्हर्स करू शकता. ज्यांना इन्सुलिन सुरू आहे ते इन्सुलिनवरून औषधावर आणि नंतर हळूहळू औषधही बंद होऊन तुमचा मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो. त्यासाठी माधवबागला 02248931177 या नंबरवर फक्त एकदा मिस कॉल द्या. डॉक्टर डायबिटीज रुग्णांसाठी माधवबागने CDC नावाची टेक्नॉलॉजी तयार केली आहे, जिच्या मदतीनं रुग्णांना डायबिटीसच्या भीतीपासून मुक्त व्हायला मदत होते. तर काय आहे ही CDC टेक्नॉलॉजी आणि काय सांगाल? CDC म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबिटिक केअर. ही माधवबागने एस्टॅब्लिश केलेली चिकित्सा प्रणाली आहे. यामध्ये पंचसूत्रीचा वापर करून डायबिटीजवरती उपचार केले जातात. यात आहार, व्यायाम, औषध, पंचकर्म उपचार आणि वेळोवेळी तपासण्या या सर्वाचा समावेश येतो. आहारामध्ये प्रमेह डाएट किटचं सेवन या रुग्णांना सांगितलं जातं. त्यानंतर आमच्या MIB पल्स ॲपद्वारे कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं जातं. यामध्ये एक्सरसाइजचे वेगवेगळे प्रकार दररोज पेशंट्सना त्याचे व्हिडिओज पाठवले जातात. पेशंट्सना कंटिन्युअसली मॉनिटर केलं जातं. पंचकर्म उपचार संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंतर्गत केले जातात आणि यासोबतच हळूहळू त्या रुग्णाची जसजशी साखर कमी येईल तसं तसं त्यांचे ॲलोपॅथी मेडिसिनचे डोसेस कमी केले जातात. या सगळ्या चिकित्सेनंतर पेशंटची कुठल्याही औषधाशिवाय HbA1c 6.5 पेक्षा कमी आली की त्या रुग्णाची GTT टेस्ट केली जाते आणि फक्त 90 दिवसामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबिटिक केअर या ट्रीटमेंटचा उपयोग करून आपण डायबिटीजला पूर्णपणे बरं करू शकतो. खरंच आणि एक आनंदाची बातमी आहे. माधवबागच्या या CDC टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 30,000हून अधिक डायबिटीज रुग्णांना डायबिटीजमुळे होणाऱ्या समस्यांच्या भीतीपासून मुक्त व्हायला मदत झाली आहे. तुम्हालाही डायबिटीजच्या भीतीपासून मुक्त व्हायचंय तर तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासाठी 02248931177 या नंबरवर फक्त मिस कॉल द्या. डॉक्टर CDC म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबिटिक केअर प्लॅन. मग बऱ्याच रुग्णांना डायबिटीज सोबत BP, कोलेस्ट्रॉल किंवा छातीत दुखणे, दम लागणे असे हृदय संबंधित त्रास असतात. अशा रुग्णांसाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का? हो, नक्कीच उपयुक्त आहे. जसं की मी मगाशी म्हटलं की डायबिटीज हा स्वतःची काहीच लक्षणं दाखवत नाही. इतर आजारांना वाढवण्याचं काम हे डायबिटीजमुळे होत असतं. जसं की मी मगाशी म्हटलं, अतिरिक्त साखरेमुळे रक्ताला घट्टपणा येतो. असं घट्ट झालेलं रक्त जेव्हा संपूर्ण शरीरभर पसरवायचं असतं अशा वेळी हृदयाची दमछाक व्हायला लागते. ह्या घट्ट झालेल्या रक्तामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोहोचायला लागते. रक्तवाहिन्या अरुंद व कठीण व्हायला सुरुवात होते आणि या सगळ्या कारणांमुळे चालताना दम लागणं, ब्लड प्रेशर वाढणं, ठोके वाढणं यासारखे आजार निर्माण व्हायला लागतात. बऱ्याचदा ट्रायग्लिसराइड्स वाढलेले दिसून येतात. जेव्हा आपण साखरेवरती उपचार करायला लागतो तेव्हा आपण आहारामध्ये बदल करत असतो. आहारामध्ये बदल केल्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊन जेव्हा साखर नियंत्रणात यायला लागते तेव्हा रक्तातील साखर कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली इतरही आजार आपल्याला कमी झालेले आणि त्याची औषधं देखील बंद झालेली दिसून येतात. डॉक्टर, तुमच्याकडून अधिक माहिती आम्ही जाणूनच घेणारच आहोत. कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र.
आहे ग्राउंड झिरो. इथे आपण बघणार ताज्या घटना, आपण ऐकणार त्यांचे पडसाद आणि आपण करणार त्यांचं विश्लेषण. दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6:30 वाजता जय महाराष्ट्रवर. ब्रेकनंतर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे मधुमेहावर माधवबागचे उपचार आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर स्मिता. हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या डायबिटीजवर आळा घालण्यासाठी माधवबागने संशोधनावर आधारित फक्त 90 दिवसांमध्ये मधुमेहातून मुक्त करणारी CDC नावाची नवी चिकित्सा तयार केली आहे. त्याचसोबत रुग्णांसाठी माधवबागने MIB+ नावाचा ॲप सुद्धा तयार केलाय, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं मार्गदर्शन, डाएट, योग, ध्यानधारणा, एक्सरसाइज आणि आजारांविषयी माहिती असलेले हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधवबागचा MIB+ ॲप डाउनलोड करा. मधुमेहातून मुक्त होऊन आनंद व्यक्त करणाऱ्या रुग्णांचं मनोगत आता आपण ऐकूयात. मी दशरथ तुकाराम मकवाना. मी राजेवाडी हॉस्पिटलला मी OT असिस्टंट म्हणून होतो. 30 ते 40 वर्ष मी सर्व्हिस केली आणि मी रिटायर झालो. त्यावेळेला मला शुगरचा प्रॉब्लेम होता, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता, कोलेस्ट्रॉल पण वाढत होता आणि मला डॉक्टरनी सांगितलं की ग्लायकोमेट वगैरे तुम्हाला कायम स्वरूपात आयुष्यभर तुम्हाला खायला लागेल. तरीसुद्धा माझा शुगर म्हणजे कमी जास्त होत होती, BP पण कमी जास्त होत होता आणि मी आयुर्वेदिकसाठी शोधत होतो की मला कुठला तरी आयुर्वेदिक मिळेल. आणि धन्वंतरी देवाची कृपाने मला माधवबाग भेटलं आणि मी माझी ट्रीटमेंट सुरुवात केली. मी माधवबाग 1 ऑगस्ट 2019ला मी स्टार्ट केलं माझं ट्रीटमेंट. पंचकर्मा वगैरे केलं आणि मॅडमने मला खूप समजवलं आणि त्याप्रमाणे डाईट टेक्निशियन पण इथे मला सांगितलं कसं डाईट वगैरे घ्यायचं आणि मी आपला करत राहिलो. माधवबाग आपल्याला मार्गदर्शन देतो, पण आपण पण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आजच्या तारखामध्ये माझी शुगर एकदम नॉर्मल आहे, माझी BP नॉर्मल आहे. ॲलोपॅथिकच्या गोळ्या मी फेकून दिले, अजिबात मी खात नाही आहे आणि माझा एकदम एवढं बॉडी माझी साथ देते. इम्युनिटी पॉवर माझी एवढी पॉवरफुल आहे की तुम्हाला मी काय सांगू की माझ्या फॅमिलीमध्ये संपूर्णच लोकाला कोरोना झालेला, पण मला कोरोना नाही झाला. पण मी आभार व्यक्त करत होतो माधवबागचा की त्यांची माझी इम्युनिटी पॉवर माझी खूप वाढवली, म्हणून खूप मी धन्यवाद देतो माधवबागचा. तर आपण बघितलं मधुमेहापासून मुक्त झालेल्या रुग्णाचे अनुभव. त्यांनी स्वतः त्यांचा डायबिटीस बरा केला आहे आणि आपल्या मधुमेहावर मात केली आहे आणि त्याचबरोबर मधुमेहाच्या अनुषंगाने येणाऱ्या BP, हार्ट डिसीज, ब्लॉकेजेस, ओबेसिटीवरही त्यांनी विजय मिळवलाय. डॉक्टर काही वेळा मधुमेहींना छातीत जड वाटू लागतं. डॉक्टरांकडून त्यांना हृदयरोग असल्याचंही निदान होते आणि मग अशा वेळी त्यांना मधुमेह असल्यामुळे काही अडचणी तर येत नाहीत ना. तुमच्या उपचाराने हे दोन्ही आजार आटोक्यात येण्यास मदत होते का? होय, नक्कीच मदत होते. आता मगाशी जसं मी म्हटलं की रक्तामध्ये साखर ही अतिरिक्त प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. तसंच रक्तामध्ये साखर वाढल्यामुळे रक्ताची घनता वाढते. हे घट्ट झालेलं रक्त संपूर्ण शरीरभर फिरवताना हृदयाची दमछाक होत असते. हृदयाला कॉम्पेन्सेट करून काम करावं लागतं. मग अशा वेळी छातीत दुखणं, जड होणं, पायावरती सूज येणं अशी लक्षणं निर्माण व्हायला लागतात. माधवबागमध्ये आपण जी कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबिटिक केअर ही ट्रीटमेंट करतोय, यामध्ये फक्त डायबिटीजवर ट्रीटमेंट न करता डायबिटीज कॉम्प्लिकेशन्सवरही उपचार केले जातात. यामध्ये आहाराच्या माध्यमातून आपण रक्तातील साखर कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याच्यासोबतच संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही जी माधवबागची कॉपीराइटेड ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती अशा पंचकर्मांचा उपयोग करून हृदयाच्या मांसपेशींची ताकद सुधारणं,
हृदयाचा रक्तपुरवठा सुधारणं, रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारणं यावरही उपचार केले जातात. सोबत व्यायाम रुग्णाला सांगितला जातो. आमच्या MIB पल्स ॲपद्वारे कंटिन्युअसली रुग्णाला मॉनिटर केलं जातं. स्ट्रेंथ एक्सरसाइजेस त्यांना दिले जातात आणि ते त्यांच्याकडून करवून घेतले जातात. या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला हा जो डायबिटीज आहे हा तर बरा झालेला दिसतोच, तेही फक्त 90 दिवसात, पण त्यासोबत हृदयरोगासारखा आजारही बरा होऊ शकतो आणि तेही कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय. माधव बागने त्याच्या कॉपीराइट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक SHS चिकित्सेच्या मदतीनं आतापर्यंत हृदयविकार असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोगाच्या भीतीपासून मुक्त करून त्यांना आनंदी जीवनाचा अनुभव दिला आहे. तुम्हालाही जर का तुमच्या आजारातून आणि त्याच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधव बागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त 02248931717 या क्रमांकावर मिस कॉल द्या. लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा लाईफलाईन. हे आहे ग्राउंड झिरो. इथे आपण बघणार ताज्या घटना, आपण ऐकणार त्यांचे पडसाद आणि आपण करणार त्यांचं विश्लेषण. दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6:30 वाजता जय महाराष्ट्रवर. ब्रेकनंतर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे मधुमेहावर माधव बागचे उपचार आणि यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर स्मिता या आहेत. डॉक्टर, अनेक जणांना खूप वर्षांपासून मधुमेह असतो. वर्षानुवर्ष गोळ्या घेऊनही रक्तातील साखर नियंत्रणात येत नाहीत आणि त्यामुळे पुढे जाऊन इन्शुलिन घेण्याची वेळ येते. मधुमेह हे इन्शुलिन घेऊन त्रासून जातात आणि माधवबागमध्ये यावर काय उपाय आहेत, काय सांगाल? हो, नक्कीच माधवबागमध्ये यावर उपाय आहेत. मुळात जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा एखादी गोळी घ्यायची आहे, पथ्य पाळायचं नाहीये, व्यायाम करायचा नाहीये, त्यामुळं रुग्णाला एक गोळी घेण्यामध्ये फारसं काही अवघड वाटत नाही आणि कागदावरचा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे फास्टिंग आणि PP शुगर नॉर्मल दिसते तर ओके असा विचार करून रुग्ण ते औषध कंटिन्यू करायला लागतो. हळूहळू एकाचे 2, 2चे 3 आणि 3च्या 4 गोळ्या होतात आणि अशी वेळ येते की आता साखर कंट्रोलमध्ये येत नाहीये तर इन्सुलिनवर त्या रुग्णाला शिफ्ट केलं जातं. मुळात आपण ही सगळी औषध चिकित्सा करताना डायबिटीज बरा व्हावा म्हणून औषधं घेत नाहीये तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण औषधं घेतोय. जसं की मी मगाशी उदाहरण दिलं की ताप सर्दी खोकल्यासाठी जर आपण आयुष्यभर औषधं खात नाही तर हे जे जीवनशैलीशी संलग्नित आजार आहेत जसं की ब्लड प्रेशर असेल, ब्लॉकेजेस असेल, कोलेस्ट्रॉल असेल किंवा टाईप 2 डायबिटीज असेल, आपण असं कधीच विचार करत नाहीये की या आजारांसाठी मी आयुष्यभरासाठी का औषधं घेत आहे. तर माधवबागमध्ये फक्त तात्पुरता उपाय न करता त्या आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी उपचार केले जातात. जसं की मघाशी आपल्या बोलण्यात मी तुम्हाला सांगितलं की हा जो आजार आहे ही अतिरिक्त चरबी पेशींच्या रिसेप्टरवरती जमा झाल्यामुळे इन्सुलिनचा रेझिस्टन्स निर्माण होतो आणि टाईप 2 डायबिटीज होत असतो. माधवबागची जी कॉपीराइटेड कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबिटिक केअर ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटमध्ये आपण प्रमेह डाएट किट हा रुग्णाला 3 महिन्यासाठी देत असतो. याच्यामध्ये ही जी अतिरिक्त चरबी आहे ही कमी होण्यासाठी मदत होते, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला लागतो. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे जे काही इन्सुलिन आहे ते शरीरातलं इन्सुलिन वापरलं जायला सुरुवात होते. नॅचरली शुगर लेवल कंट्रोलमध्ये यायला लागल्या की हळूहळू आपण इन्सुलिनचे डोसेस टॅपर करू शकतो. त्यासोबतच काही ॲलोपॅथी औषधे जर चालू असतील तर त्याचेही डोसेस टॅपर करू शकतो. अशा पद्धतीने या आजारावरती मुळापासून काम केल्यामुळे हा आजार कायमस्वरूपी पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि हे संशोधनानं देखील सिद्ध झालेलं आहे.
नक्कीच माधवबागची डायबिटीस रिव्हर्सल चिकित्सा संशोधनाने सिद्ध आहे आणि अशा या माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीस रिव्हर्सल चिकित्साने आतापर्यंत 30,000हून अधिक रुग्णांना त्यांचा मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी मदत केली आहे. तुम्हीही या चिकित्सेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी 022-489-31717 या नंबरवर फक्त एकदा मिस कॉल द्या. माधवबागची आयुर्वेदिक डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट घेऊन मधुमेहापासून मुक्त झालेल्या अजून एका रुग्णाचे मनोगत आपण ऐकूयात. मी जेव्हा माझी ट्रीटमेंट माधवबाग मध्ये सुरू केलेली, इट वॉज 2 years बॅक, 2 वर्षापूर्वी. त्यानंतर जेव्हा माझं जीटीटी टेस्ट आणि जे डायट बॉक्स मी 3 महिने घेतल्यानंतर जीटीटी टेस्ट पास झाल्यानंतर तेव्हापासूनचा आजपर्यंतचा प्रवास, इट इज व्हेरी गुड. आणि आता म्हणजे आय डोंट हॅव एनी मेडिसिन, म्हणजे कुठल्याच प्रकारचं मेडिसिन घेत नाहीये आतापर्यंत, ॲलोपॅथिक पण नाही, आयुर्वेदिक पण नाही. आणि आय एम फीलिंग व्हेरी बेटर, म्हणजे खूप छान वाटतंय. माधवबागच्या ट्रीटमेंटमुळे जे मला शुगर आज रिव्हर्स झालेली आहे माझी, तर आमचे डॉक्टर स्मिता आणि सगळी टीम ज्यांनी जे वेळोवेळी जे काय सहकार्य केलं आणि ऍज पर देअर गायडन्स, म्हणजे जे कशा प्रकारे आपण शुगरच्या डायबिटीसच्या ह्याच्यामध्ये जे करायचं होतं, डाएट कसं फॉलो केलं आणि ट्रीटमेंट पण वेळोवेळी त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्यामुळे माझं शुगर अगदी लेवल मध्ये झालं. आणि रिगार्डिंग फॅमिली मेंबर्स पण डाएट बॉक्स जेव्हा सुरू होतं त्यावेळेला त्यांनी खूप सहकार्य केलं. आणि जसं जसं शुगर लेवल लो येत गेली तर एव्हरीबडी वर एनकरेज, म्हणजे की खूप छान होते, रिझल्ट पण चांगले येतात. त्यामुळे मला खूप सहकार्य झालं घरात. पण आय वॉज हॅपी टू से दॅट की माधवबागने जे काही परिश्रम घेऊन शुगर माझी रिव्हर्स केली आहे, रिअली थँकफुल टू एव्हरी. माधवबागच्या उपचाराच्या मदतीनं लाखो रुग्णांना डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार अशा सर्व आजारांच्या भीतीपासून मुक्त झालेत आणि तेही कोणतेही ऑपरेशन न करता. माधवबागची ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवनाचा अनुभव ते घेत आहेत. या चिकित्सेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी 022-489-31717 या नंबरवर फक्त एकदा मिस कॉल द्या. आपल्यासोबत डॉक्टर स्मिता या आहेत. डॉक्टर स्मिता, तुम्हाला जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? बऱ्याचदा आपण बघतो की आपण तपासण्या करणं टाळत असतो. म्हणजे आपलं शरीर आपल्याला वेळोवेळी काही ना काही सूचना देत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मला असं वाटतं की आपण जर वेळच्या वेळी त्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या तर आपल्याला आपला आजार कशा स्वरूपाचा आहे हे लक्षात येईल. आणि जर वेळीच आपण त्याच्यावर उपचार चालू केले तर अगदी कमीत कमी खर्चात आणि लवकरात लवकर आपण बरे होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जर काही लक्षणं दिसली तर पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन करून त्या आजारापासून आपण दूर कसे जाऊ शकतो हा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद. खरं तर इच्छा असूनही केवळ वेळेअभावी आता या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा लाईफलाईन.